बघा हे बघा, आता याच्यावरती आता जे आपण माती काढली JCBनी सगळी नव्याने खडी हे करून रोलिंग करून घ्यायचं काम चाललंय बघा. हे बघा इकडं आता रोलिंग चालू आहे. आता ही रोलिंग करून आता मुरुम टाकायचं काम चालू केलं बघा. आता हा मुरुम आहे बघा, म्हणजे जी माती टाकलेली होती ते सगळं करून, आणि हा सगळा पट्टा आहे, मोठा भाग आहे, हा सगळाच नव्याने करायला लावला आहे. पण आता हे मी स्वतः उभं राहून माझ्यासमोर हा पार्ट यांच्याकडनं करून घेतला आहे. हे बघा आता हा मुरुम आहे, आता हे मुरुम टाकताय, हे रोलिंग नव्याने चालू केलंय. ही अशा पद्धतीची चुकीची कामं ही लोक सातत्याने करतायत. आता हा मुरुम टाकायची वेळ आहे का, तर याच्यावर माती टाकली, चुकीचं काम केलं ना, आता मुरुम टाकू राहिलेत आणि पुन्हा एकदा रोलर या ठिकाणी सुरू केलेला आहे. म्हणून माझी विनंती आहे की या लोकांवर काहीतरी प्रशासनाचा अंकुश असला पाहिजे. या लोकांनी चुकीची कामं केली नाही पाहिजे. इस्टिमेटमध्ये जे आहे, आमची जी मागणी आहे, जे तुमचं इस्टिमेटमध्ये आहे त्यानुसारच कामं करा. चुकीचे कामं करू नका, त्याच्यामध्ये लबाड्या चोऱ्या करू नका. मुरुम, दगडं, खडी, वाळू किंवा तुमचं सिमेंट किंवा स्टील हे खायचे धंदे बंद करा. डांबर खायचे धंदे बंद करा. डांबर खाऊपणा तुम्ही करू नका. हीच सगळ्यांना माझी विनंती. ठेकेदारांनी तुम्हाला जो निधी मिळालेला आहे तो इस्टिमेटमध्ये काम करण्यासाठी मिळालेला आहे. इस्टिमेटनुसार काम करणं तुम्हाला बंधनकारक असताना तुम्ही अशी कामं करायची. आणि मागील 1 तासामध्ये 1-1.5 तास जेव्हापासून इथं या देवठाण रस्त्यावर मी उभा आहे तेव्हापासून या गोष्टींची दुरुस्ती केली. हा मोठा रस्ता आहे ज्याच्यामध्ये अनेक ठिकाणी अशा पद्धतीने चुकीचं काम केलं आहे, माती टाकलेली. परंतु माझ्या स्वतःच्या समोर मी ही दुरुस्ती करून घेऊन आता याच्यावर मुरुम पुन्हा टाकण्याचं काम करून घेतलं आहे. मित्रांनो, सर्वांना नमस्कार, जय शिवराय. बघा, अकोले तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी विकास कामं सुरू आहेत. अनेक ठिकाणी त्याबाबत चर्चा होती की कामं चालू आहे, कामं चालू आहे, कामं चालू आहे. आणि सातत्याने एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आम्ही त्या कामांमध्ये असणारे दोष दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु ते ज्या वेळी मांडण्याचा किंवा दाखवण्याचा प्रयत्न आजपर्यंत केलेला आहे त्यावेळी आम्हाला कुठेतरी एक गुन्हेगार म्हणून आम्हाला सिद्ध करण्याचं काम या लोकांनी केलं. परंतु आज पुन्हा एकदा या ठिकाणी चाललेला खराब कारभार, भोंगळ कारभार दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी करणार आहे. समशेरपूर ते देवठाण जो रस्ता आहे त्या रस्त्याला ज्या पद्धतीने काम चालू आहे, कोण गाडे म्हणून कोणीतरी ठेकेदार आहे या ठिकाणी, आता त्यांच्याबरोबर बोलणं आलं, त्यांचे कर्मचारी इथं सगळेजण बसलेत. खरं तर ते काम सध्या काही वेळासाठी थांबवलं आहे. त्यांना सांगितलं की काम थांबवा. परंतु काम थांबवण्याचं कारण काय, रोलिंग थांबवण्याचं, माझ्या मागं रोलर उभा आहे, तुम्ही बघा, कारण काय हे मी तुम्हाला दाखवण्याचा आता प्रयत्न करणार आहे. बघा, आता तुम्हाला लगेच दाखवतो. काय बॉक्स खोदलेला आहे, हा बॉक्स खोदला आहे. हे साईड पट्टीचा साईडला जे वाइंडिंग करायचं आहे त्याचा बॉक्स खोदलेला आहे. हा बॉक्स आहे, ह्या बॉक्स खोदलेला आहे. ते याच्यामध्ये खाली खडी टाकली, पण खडीच्या वरती ही माती आहे. ही काय, ही माती आहे बघा. हे बघा, ही माती टाकली, टोटल माती याच्यामध्ये टाकून दिली. ही माती कुठनं काढली बघा. हे बघा, ही माती बाजूची काढली आणि ही माती काढून अशा पद्धतीने ही माती काढून ही टोटल माती याच्यामध्ये टाकण्याचं काम केलं आहे. म्हणजे ज्या साईडपट्टीवर खडीवर जिथं मुरुम टाकला जातो तर मुरुमाच्या ऐवजी बाजूनी माती काढून त्याचंच रोलिंग करण्याचं काम चालू आहे बघा. हे रोलिंग केलं आहे, हे रोलिंग केलं आहे, हे रोलिंग केलं आहे. ह्या पद्धतीने याच्यावरती ही टोटल माती टाकून रोलिंग करण्याचं काम यांनी केलं आहे. याशी आता हे असं इस्टिमेटमध्ये जर असं काही प्रोव्हिजन असेल की खडीवरती माती टाकून रोलिंग केलं जातं तर याबाबत एक्सप्लेनेशन अधिकाऱ्यांनी द्यावं. मग ते PWDचे डेप्युटी इंजिनियर असतील, कार्यकारी अभियंता असतील किंवा त्यामध्ये ज्युनियर इंजिनियर असतील, या लोकांनी या विषयावर एक्सप्लेनेशन नक्कीच द्यावं की आणि त्याबाबत आणखी एकदा माननीय आमदार किरण लामटे यांनी पण या विषयावर एक्सप्लेन करावं की अशा पद्धतीने कामं होत आहेत. थांबवायला गेलं एकतर कुठलाही PWDचा साधा मैल कामगारसुद्धा इथं उपस्थित नाही, ज्युनियर इंजिनियर नाही, कुणी नाही, कुणीच लोक इथं नाही. धडधडीत अशा पद्धतीचे बोगस कामं तालुक्यात केले जातात. आणि ज्यावेळी बोललं जातं, आता हा जो निधी येतो हा सर्वसामान्य टॅक्स जो पे केला आहे, सर्वसामान्य नागरिकांनी, जो शेतकऱ्यांनी, मजुरांनी, नोकरी करणाऱ्यांनी, सगळ्यांनी जो टॅक्स दिला त्यातनं हा निधी तालुक्याला आलेला आहे. तो निधी ज्यांनी आणला त्यांच्याबाबत आपण आभार व्यक्त करतो आहे. परंतु त्या निधीच्या माध्यमातून जर अशी बोगस कामं होणार असतील आणि ठेकेदार पण अशा गुरमाईत आहे का त्यांनी काहीतरी त्या लोकांना काहीतरी दिलेलं आहे, कुठली तरी मिठाई त्यांना दिलेली आणि त्या माध्यमातून हे मनमानी कारभार करतायत. धडधडीत माती टाकून जर साईडचे बॉक्स भरले जात आहे, खडीवर माती टाकून रोलिंग केलं जातं आहे. हा रोलर माझ्या मागे उभा मी तुम्हाला दाखवला. अशा पद्धतीचे सातत्याने काम होत आहे. याच्यावरती उत्तर
खरं तर आपल्याला PWDचे सगळे अधिकारी आणि आमदार किरण लामटे साहेब तुम्ही दिलं पाहिजे की अशी कामं तुम्हाला मान्य आहेत का? माती टाकून रोलिंग केलेले कामं मान्य आहेत का? यावेळी ज्यावेळी आपण काम थांबवलं तर त्यावेळी त्यांनी लगेच टोकरी घेतली, पावडर घेतलं, आणलं, लगेच ही माती काढायचं काम चालू केलं, माती काढण्याचं काम चालू केलं. ही माती काढून कसं चालेल? जर तुम्ही अशा पद्धतीने जर काम करणार असेल, धडधडीत माती टाकून जर रोलिंग करणार असेल मुरमाच्या ऐवजी, तर हे कसं मान्य आहे? हे बघा त्यांचे मजूर तिकडे बसले बघा आता सगळे, तेव्हा ते मजूर तिकडे लांब बसलेत, समोर लांब पळून गेले सगळेजण. या अशा पद्धतीने होत आहे. आता ही खडी मातीसह काढून याच्यावरती रोलिंग करायला लावू, परंतु आता प्रत्येक ठिकाणी आपण उपस्थित राहणार आहे का? PWDचे जे कर्मचारी जे शासनाचा पगार घेतात ह्याच कामाचं घेतात, त्यांचं काम नाही का त्यांनी इथं थांबावं, त्यांनी याच्यावरती काहीतरी गोष्टी कराव्यात? ह्या गोष्टी त्यांना जमत नाही. अशा पद्धतीने जर बोगस कामं चालले आणि हे दाखवल्यानंतर जे कार्यकर्ते पुन्हा बोलायला चालू करतात की आमदारांच्या विरोधात बोलतात, हे करतात, ते करतात, म्हणजे चुकीचे कामं आम्ही दाखवायचे नाही, तालुक्यामध्ये कुठेतरी हुकुमशाही लागू झाली का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आजकाल पडायला लागला. ज्यावेळी मागे वैभवराव पिचड साहेब आमदार होते त्यावेळी सामाजिकदृष्ट्या आवाज उठवला. आज डॉक्टर किरण लामटे आहेत तर चुकीच्या कामावर आजही आवाज उठतोय, आणि उद्या जो कोणी आमदार होईल त्यावेळी चुकीचे कामं झाले आवाज उठवण्याचं नक्कीच काम करणार आहे. कुणाची दडपशाही, दांडकशाही, दादागिरी सहन केली जाणार नाही. सोशल मीडियामध्ये तुम्ही काही बोला, परंतु हे चुकीचे काम आहे तुम्ही स्वतः येऊन बघा. आणि आत्ता पुन्हा एक व्हिडिओ करतोय ही खडी आणि माती काढायला लावल्यानंतर. धन्यवाद. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉंग, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब. तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.